गाळणा किल्ला, खान्देशचे नाक. 1. प्रस्तावना. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा किल्ल्याचा प्रवास करणार आहोत ज्याला खान्देशचे नाक म्हटले जाते. सह्याद्रीच्या कुशीत आणि मालेगावच्या जवळ असलेला हा ऐतिहासिक वारसा म्हणजेच गाळणा किल्ला. चला तर मग या अभेद्य दुर्गाचा इतिहास आणि सौंदर्य जवळून पाहूया. 2. गाळणा हा एक प्राचीन गिरिदुर्ग आहे. जरी हा किल्ला नक्की कोणी बांधला याचे पुरावे उपलब्ध नसले तरी 13व्या शतकात बागुल वंशीय राठोडांनी याचे बांधकाम केले असावे असे मानले जाते. इतिहासाची पाने उलटली की समजते की 1752 मध्ये जेव्हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि मराठा सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा धुव्वा उडवला तेव्हा हा किल्ला होळकर साम्राज्याचा भाग बनला. पुढे 1818 पर्यंत म्हणजेच मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत सुमारे 36 वर्षे या किल्ल्यावर भगवा फडकत होता. त्यानंतर मात्र तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. 3. किल्ल्याची रचना आणि महत्त्व. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला त्याच्या सामरिक महत्त्वामुळे बागलांचे दक्षिण प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. एका उंच टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याची तटबंदी इतकी जाड आणि उंच आहे की त्या काळी शत्रूला याला भेदणे अशक्यप्राय होते. म्हणूनच याला खान्देशचे संरक्षण कवच मानले जायचे. 4. प्रेक्षणीय स्थळे. किल्ल्यावर पाऊल ठेवताच आपल्याला दिसतात ते भव्य बुरुज आणि भक्कम तटबंदी. इथले बुलंद दरवाजे आणि त्यावर कोरलेली सुंदर शिल्पकला त्या काळातील वास्तुकलेची साक्ष देते. त्याशिवाय किल्ल्यावरील अंबरखाना, ऐतिहासिक शिलालेख आणि कातळात कोरलेली पाण्याची टाकी पाहण्यासारखी आहेत. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बनवलेली विशेष ठिकाणे आजही आपल्याला थक्क करतात. 5. कसे पोचायचे. जर तुम्हाला या वीरभूमीला भेट द्यायची असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मनमाड आहे. तुम्ही बसने मालेगावला देखील येऊ शकता आणि तिथून टॅक्सी किंवा खासगी वाहनाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते. थोडी चढाई करावी लागली तरी गडाच्या माथ्यावरून दिसणारा निसर्गरम्य परिसर तुमचा सगळा थकवा दूर करेल. 6. समाप्ती. तर मित्रांनो, ही होती खान्देशच्या नाकाची म्हणजेच गाळणा किल्ल्याची गौरवशाली माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. धन्यवाद.